नमस्ते, मी कोमल. मैत्रिणीनो, आपण आज बनवणार आहोत भरलेली माकलं. आणि ही माकलं आपण फ्राय करणार आहोत. त्याच्यासाठी मी हे 5-6 पीस घेतलेले आहेत माकलांचे. आणि ह्याला हे असे छोटे छोटे थोडे थोडे लाईन केलेले आहेत. व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत. मी फक्त ह्या अशा लाईन केलेल्या आहेत, कट केलेला नाही आहे. सर्व व्यवस्थित आहे, व्यवस्थित स्वच्छ साफ केलेलं आहे. ह्याच्यासाठी आपण स्टफिंग तयार करणार आहोत. त्या अगोदर मी त्याला लिंब लावते. याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस, अगदी थोडा मीठ, कारण आपण स्टफिंगमध्ये सुद्धा टाकणार आहोत. आणि ह्याला थोडंसं हळद लावते. हे आपण मिक्स करून ठेवून देऊया. छान मिक्स केलेलं आहे. आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे मी आता एका डिशमध्ये काढून घेते. ह्याच्यामध्ये आपलं थोडंसं मीठ लावलेलं, हळद आणि लिंबाचा रस आहे. त्यातच मी हे खवलेलं खोबरं घेते 1 वाटी. याचं आपण स्टफिंग तयार करणार आहोत. इथे 1 वाटी कोथिंबीर आहे. आपल्याला पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो. त्यात मी लाल मिरची पावडर थोडी टाकणार आहे. सर्वच टाकले. अर्धा चमचा घेतलेला आहे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा भाजलेला जिरा. त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला आलं, लसूण 1 चमचा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची. आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊ. आपलं मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे. आणि हे आता आपण ह्याच्यामध्ये भरणार आहोत. माकलांमध्ये छान असे पूर्ण आतपर्यंत भरणार आहोत. हे जे स्टफिंग बनवलेलं आहे हे तुम्ही मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवलीत तरी चालेल. मी ह्याच्यामध्ये भरून घेते. अशा पद्धतीने भरून घेऊया. आणि इथे तोंडाला आपण हे टूथपिक लावणार आहोत. पाहिलं, अशा पद्धतीने आपण भरून घेणार आहोत. संपूर्ण स्टफ करून घ्यायचे. अंगठ्याने दाबून आतपर्यंत भरून घ्यायचे. असं भरून झालं की ह्याचं तोंड बंद करायच्यासाठी इथे टूथपिकचा वापर केलेला आहे मी. अशाच पद्धतीने आपण सगळे भरून घेऊया. आपले सर्व भरून झालेले आहेत, स्टफ करून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एका ह्याला तोंड अडकवून दाखवते. मी हे तोंड सर्व याचे डोळे वगैरे काढून टाकलेत, एकदम स्वच्छ करून ठेवलेले आहेत. ते आपल्या नेक्स्ट रेसिपीमध्ये वापरणार. आणि अशा पद्धतीने मी हे टूथपिकने अडकवते. आणि हे मी 1 ते 2 पीसेसना लावलेलं आहे, ज्या पीसेसने आपण गार्निश करणार आहोत. असं तोंड लावून ठेवलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने असं मी लावून ठेवलेलं आहे तोंड. आता हे सर्व आपले
स्टफ करून झालेत. आता मी फ्राय, आपला पॅन छान गरम झालेला आहे. मी त्याच्यामध्ये तेल टाकते. आपल्याला ते फ्राय करायचे कंप्लीट. आणि त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकते. मी लसूण वापरला तरी चालेल थोडंसं. आणि त्याच्यामध्ये आपण आता हे फ्राय करून घेऊया. आपण गॅस मंद ठेवायचा आहे, एकदम बारीक गॅस ठेवायचे. स्लो फ्लेमवरती छान मस्त असं एका बाजूने कुरकुरीत करून घेऊया. बघूया एका बाजूने कशी कुरकुरीत झालेत ते. मस्त. ह्याला तुम्ही अंड्याची पेस्ट बनवून लावली ना तर अतिशय छान बनतो, टेस्टी पण होतो आणि मस्त होतो. छान. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं शिजव. बघूया 10 मिनिटं मी त्यांना मंद आचेवरती व्यवस्थित दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यावरती थोडंसं कोकमाचा रस टाकते, कारण अगदी सफेद सफेद दिसतात. आता आपण ते पलटी करून घेऊया. अजून आपण त्याला आता 2-3 मिनटं छान असं शिजवून घेऊया. जास्त शिजवले तर रबरसारखेचे खूप चिवट होतात, म्हणून फक्त 2 ते 3 मिनटं आता आपण वाफवून घेऊया. बघूया 3 मिनटं झाली. मस्त वास पण छान येतोय. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आपले शिजलेले आहेत आणि हे सर्व मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. आपण त्यांचे टूथपिक लावलेत ते काढून घेणार आहोत अशा पद्धतीने. अशा पद्धतीने माकलांची फ्राय आपली तयार आहे. ही माकलं फ्राय करून छान अशी कुरकुरीत केलेली आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण की ह्या रेसिपीसाठी बऱ्याच कमेंट आल्या होत्या आणि ह्याच्या पुढेही तुम्हाला माकलांच्या रेसिपी पाहायला मिळतील.